नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सरळ सेवेची परमनंट पदांची अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही पाहू शकतात आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल. तर बघा मित्रांनो, परमनंट पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे. महाट्रान्सको महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित. तर पाहू शकता या ठिकाणी सरळ सेवेद्वारे म्हणजे परमनंट हा जॉब असणार आहे. निम्नस्तर लिपिक वित्त व लेखा, तर लिपिक पदासाठी रिक्त पद भरण्यासाठी ही जाहिरात देण्यात आलेली आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण त्यांची 7 कार्यालये आहेत, वेगवेगळे 7 जिल्हे, ज्यामध्ये वाशी, पुणे, कराड, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती या ठिकाणी मित्रांनो 7 ठिकाणी तुमचं पोस्टिंग असणार आहे. यामध्ये टोटल 260 जागा भरल्या जात आहेत. तर पहा, तुमच्या कॅटेगरी वाईज आणि सामाजिक समांतर आरक्षणानुसार जागा आहेतच. तर अर्ज करण्यासाठी काय प्रक्रिया असणार आहे, पात्रता काय असणार आहे, फीस किती आहे, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. मित्रांनो, सध्याच्या रेल्वे भरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल, जी की मित्रांनो 32,000 पदांची ग्रुप डी ची भरती निघालेली आहे. यासाठी तुम्ही फॉर्मही भरलेला असेल तर स्पेशल ग्रुप डी साठी मित्रांनो विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी रेल्वे भरतीसाठी मराठी माध्यमातून पुस्तक आणलेलं आहे. रेल्वे भरती बोर्ड RRB 120 प्रश्नपत्रिका संच, ज्यामध्ये त्यांनी गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरणासहित देखील तुम्हाला दिलेलं आहे. मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेमधून असणारं एकमेव दर्जेदार पुस्तक त्यांनी उपलब्ध केलेलं आहे. तर बघा, या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये रेल्वे भरती ग्रुप डी च्या मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठीमधून देण्यात आलेल्या आहेत. परीक्षा देखील तुमची मराठीतून होणार आहे. प्रश्नपत्रिकेतील गणित बुद्धिमत्तेचे प्रश्नांचे शॉर्ट ट्रिक्सनुसार स्पष्टीकरणही आहे. RRB ग्रुप डी परीक्षेत मागील प्रश्नपत्रिका जे असतात किंवा मागील जे प्रश्नांच्या धर्तीवर प्रश्न विचारण्याचे पुढील परीक्षेमध्ये प्रमाण जास्त असल्याने 100% या पुस्तकाचा फायदा तुम्हाला होणार आहे. आणि परीक्षा मराठीत होत आहे, त्यामुळे मराठीमधूनच पुस्तक देखील तुम्ही अभ्यासलं पाहिजे. तर हे पुस्तक मित्रांनो, याचं लेखन संकलन विकास सिंदाळकर सर, जे की टर्निंग पॉईंटचे फाउंडर आहेत, सचिन कुरुल सर, जे की राज्य निरीक्षक STI आहेत, पवन देशपांडे सर, जे की ग्राम महसूल अधिकारी आहेत, याचं लेखन संकलन यांनी केलेलं आहे. हे पुस्तक प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो, आणि तुमच्या जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरतीही उपलब्ध आहे. कुठल्याही बुक स्टोअरमधून तुम्ही खरेदी करू शकतात आणि ऑनलाईन देखील तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल, जे की सध्याच्या ग्रुप डी रेल्वे भरतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. तर हे पुस्तक तुम्हाला येणाऱ्या पुढील ज्या पण भरती असतील RRBच्या त्याच्यासाठी देखील उपयुक्त असणार आहे. तर पाहता, ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो, याच्यामध्ये एकूण जर आपण पाहिलं 260 जागा भरल्या जात आहेत. या ठिकाणी पहा, तुमच्या कॅटेगरीनुसार ह्या जागा तुम्हाला इथं पाहायला भेटतील. आता याच्यासाठी जी मित्रांनो वेतन श्रेणी असणार आहे, तुम्हाला 7व्या वेतन आयोगानुसार असणार आहे. 34,555 पासून याचं बेसिक पेमेंट चालू आहे, ते 86,865 पर्यंत तुमचं पेमेंट वाढत राहणार आहे. मूळ वेतनाव्यतिरिक्त तुम्हाला महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि कंपनीच्या नियमाप्रमाणे इतर सर्व जे भत्ते तुम्हाला दिले जातील ते सर्व असतील. महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व भत्ते तुम्हाला पाहायला भेटतील. याच्यासाठी पाहता, जी पात्रता ठेवण्यात आलेली आहे ती वाणिज्य शाखेची पदवी म्हणजे तुमचं BCom झालेलं असणं गरजेचं आहे. सोबतच तुमची MSIT परीक्षा देखील या ठिकाणी असणं गरजेचं आहे. अनुभवाची कुठलीही अट या ठिकाणी नाही. तुम्ही फ्रेशर आहात, फक्त तुमचं BCom झालंय आणि MSIT झालंय तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात. इतर टायपिंगची देखील तुम्हाला त्यांनी अट ठेवलेली नाही. तर ही शैक्षणिक पात्रता या पदासाठी असेल. याच्यासाठी वयोमर्यादा काय ठेवण्यात येईल बघा, 18 ते 38 वर्ष या ठिकाणी वयोमर्यादा तुमची खुल्या प्रवर्गासाठी असेल, आणि राखीव प्रवर्गासाठी या ठिकाणी 18 ते 45 वर्षापर्यंत म्हणजेच 5 वर्षांनी त्याच्यामध्ये वाढून तुम्हाला वयोमर्यादा या ठिकाणी भेटणार आहे. आरक्षण बद्दल मी तुम्हाला सांगितलेले, प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला जागा पाहिजे त्यानुसार या ठिकाणी अर्ज करायचा आहे. निवड कशी होणार आहे, तर याची मित्रांनो ऑनलाईन अर्ज तुमचे मागविल्यानंतर तुमची या ठिकाणी परीक्षा होईल. ऑब्जेक्टिव्ह टाईप, जे की मित्रांनो वित्त व लेखा परीक्षण विषयाचं ज्ञान, प्रोफेशनल नॉलेज त्याबद्दल विचारलं जाईल. 50 प्रश्न, 110 गुण त्या तुम्हाला विषयासाठी असणार आहेत. तर हा एक विषय असेल. त्याच्यानंतर सामान्य अभियोग्यता जनरल ॲप्टिट्यूड तुमची टेस्ट होईल, ज्यामध्ये रिझनिंग होईल, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड होईल, संख्यात्मक अभियोग्यता होईल आणि मराठी लँग्वेजवरती प्रश्न असतील. याच्यामध्ये इंग्लिशबद्दल कुठेही या ठिकाणी उल्लेख नाही आहे. त्याचसोबत तुमचं जे जनरल नॉलेज असतं, करंट अफेअर्स वगैरे, ह्याचा देखील उल्लेख नाही. ह्याच्यामध्ये अशा पद्धतीची फक्त तुम्हाला हे 2 सब्जेक्ट असणार आहेत. 130 प्रश्न, 150 मार्कासाठी तुम्हाला या ठिकाणी ही परीक्षा होईल. 120 मिनिटाचा तुम्हाला वेळ असणार आहे. आता बघा, याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे की चुकीच्या उत्तरांना पेनल्टी असेल. त्यानुसार प्रश्नास विहित असलेल्या एकूण गुणांच्या 1/4 म्हणजे 0.25 इतके गुण तुमचे दंड म्हणून प्राप्त गुणांमधून वजा करण्यात येतील, हे देखील लक्षात राहू द्या. तर
एखादा प्रश्न तुम्ही सोडवलाच नाही, रिक्त ठेवला, तर अशा प्रश्नांना पेनल्टी असणार नाही. तर इथं निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला त्यांनी मात्र ठेवलेली आहे, हेही लक्षात असू द्या. तर अशा पद्धतीची ही निवड प्रक्रिया, अशा पद्धतीचा हा सिलेबस तुम्हाला असणार आहे. त्याच्यानंतर मग तुमची पदस्थापना होईल. यासाठी तुमची परीक्षा जी असणार आहे महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे होईल पहा. अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर एवढ्याच जिल्ह्यांच्या ठिकाणी तुमचं परीक्षा केंद्र असतील. त्यांनी ऑलरेडी ह्या जाहिरातीमध्ये ती माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर परीक्षा शुल्क तुम्हाला मग याच्यासाठी काय ठेवण्यात आले आहे? खुल्या प्रयोगासाठी 600 रुपये ठेवण्यात आलेले आहे आणि कॅटेगरीचे जे उमेदवार आहेत त्यांना 300 रुपये परीक्षा शुल्क या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. त्यासोबत बघा, दिव्यांग प्रवर्गाकरिता पात्र दिव्यांग यांना परीक्षा शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आलेली आहे. त्यांना कुठलीही फीज या ठिकाणी आकारलेली नाही. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक अजून उपलब्ध झालेली नाही. त्यासोबत याच्या डेट जी आहेत, कधीपासून फॉर्म भरायचा वगैरे त्याच्याबद्दलची माहिती अजून आलेली नाही. ती माहिती ऑफिशियल वेबसाईटला आली की तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. भरती प्रक्रियेचा कार्यक्रम कसा असेल पहा. मे जून 2025 या कालावधीमध्ये तुमची परीक्षा या ठिकाणी घेतली जाऊ शकते, मे जून 2025ला. तर बाकी डिटेल्स याच्यामध्ये आहेत. अजून तुम्हाला जर या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यानुसार जे त्यांनी 7 परिमंडळ दिलेले आहेत, केंद्र दिलेले आहेत, त्यानुसार जागा पाहिजे असतील तर तुम्हाला या ठिकाणी पेज नंबर जे आहेत शेवटचे तिथं पाहायला भेटतील. बघा, मंडळनिहाय रिक्त पदांचा गोषवारा दिलाय त्यांनी. बघा, जिल्हा अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या ठिकाणी तुम्हाला पहा एवढ्या जागा असतील, अशा पद्धतीची ही माहिती दिलेली आहे. प्रत्येक कॅटेगरी वाईज वगैरे दिलेलं आहे. तर हे फॉर्म भरताना देखील तुम्हाला तिथं सिलेक्ट करण्याचं ऑप्शन दिलं जाऊ शकतं. तर तुमच्या कॅटेगरीनुसार जिथं जिथं जागा आहेत त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची अशी जाहिरात सरळ सेवेची या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्हाला पाहता येईल. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.